आणि यानंतरची बातमी आहे वसईमधून। वसईमध्ये जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झालेली आहे। 1.5 वर्षांपासून शाळेमध्ये एकच शिक्षक शिकवतोय। विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे। पालकांनी या संदर्भात संताप व्यक्त केला आणि संतप्त पालकांनी शाळेला टाळं ठोकलंय। 4 फेऱ्या झाले, शिक्षकासाठी फेऱ्या मारतोय वसायला, पण ते काय ऐकत नाही। बीडीओ साहेब कधी ऑफिसमध्ये भेटत नाही आणि तिथे शिक्षण मंत्री तिथे गेले ते पण कधी भेटतात कधी नाही भेटत, उडवाउडवीची उत्तरं देतात। आता मुलं एक शिक्षक आहेत, ऑलरेडी 2 शिक्षक इथे आहेत, एक येतात एक येतच नाही। 1.5 वर्ष झाला नाही येते, मुलांना शिक्षण नाही भेटत। एका शिक्षकावर लोड वाढलेला आहे। दुसरा शिक्षक आहे तो मेडिकलचं कारण सांगून, फिलिप सर म्हणून आहेत, मेडिकलचं कारण सांगून जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झालं येतच नाहीयेत। पंचायत समितीमध्ये 4 ते 5 वेळा फेऱ्या मारल्या, तर त्यांनी शिक्षक पाठवू असं सांगितलं। तो शिक्षक आला, 2 ते 3 दिवस आला, एक लेडीज होत्या, त्या 2 ते 3 दिवस आल्या, नंतर त्या शाळेत होत्या त्याच्यामध्ये परत नियुक्त झाल्या, तिकडे जायला लागल्या। म्हणजे परत जी आहे तीच अवस्था झालेली आहे। शिक्षण मंत्र्याकडे एवढीच मागणी आहे का मुलांचं भविष्यासाठी तुम्ही प्रयत्न करून एक शिक्षक आपल्याला शाळेत उपलब्ध करून दिला पाहिजे। जर ते शिक्षणाची मानसिकता नसेल येण्याची तर दुसरा शिक्षक जरी आम्हाला दिला तरी चालेल। आम्हाला कुठून तरी मुलांचं एक शिक्षण व्हायला पाहिजे आणि आम्ही एक्स्ट्राचं काही मागत नाही, जे शाळेत आहे तेच मागतो आम्ही।